वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो मी खरंच खूप इरिटेट झालेली आहे कारण लाडूनी मला भयंकर त्रास दिला आहे. लाडूला पाहिजे केक आणि तो आता घरामध्ये खरंच सांगते क्रीम पण नाहीये, त्रुटी फुटी पण नाहीये आणि त्याला खायचा आहे बेस विदाउट क्रीम विदाउट चॉकलेट सगळं. आता मी विचार करते मैदा पण संपला आहे आणि हट्टाला पेटला आहे. तो गेला स्कूलमध्ये आणि मला सांगून गेला की मम्मी मी आल्यानंतर मला केक खायचा आहे. सो आता मी विचार केला काय करू. सो एका मैत्रिणीला विचारलं, तिने मला सजेस्ट केलं, यूट्यूबवरती सर्च केलं. सो नंतर मला आयडिया आली घरामध्ये रवा पण आहे, बाकीचे इंग्रेडियंट्स पण आहेत जे त्याला लागतात ते. नंतर विचार केला की चला रव्याचा केक बनवूया. मी आतापर्यंत रव्याचा केक बनवला नाही. सो फिंगर क्रॉस काय होते मला माहिती नाही. तर मी सगळं तयार करून घेतलेलं आहे. सो चला मला दाखवते. सो मंडळी सगळी ऑलरेडी मी तयारी करून घेतलेली आहे. फक्त थोडंसं बाकी आहे ते करायचं आहे. मला दाखवते तुम्हाला काय करायचं आहे. आधी मला दूध घेऊ द्या. ओके. तर हे बघा मी आधीच सगळं करून ठेवलं आहे. तर हे बघा हे आहे बॅटर, हे आहे रव्याचं बॅटर. ओके. तर याच्यामध्ये घेतला आहे मी 1/3 कप हा रवा. याच्यामध्ये हा मेजरमेंट आहे, हा आहे 250 ml. तर हा 1/3 कप घेतला आहे मी. हा याने घेतला आहे दही, हा अर्धा कप आहे 1 आहे. आणि याच्यामध्ये घेतला आहे ऑइल, म्हणजे दही ऑइल आणि साखर. ओके. आणि हो ज्याच्यामध्ये दही घेतलं त्याच्यामध्येच मी साखर घेतली. ओके. सो याच्यामध्ये घेतला मी रवा, याच्यामध्ये घेतली मी साखर आणि याच्यामध्येच घेतलं मी दही आणि याच्यामध्ये घेतलं मी तेल. सो हे इंग्रेडियंट्स घेतले आहेत, हे सगळे मेजरमेंट आहेत माझे. सो हे सगळं घेतलं आणि त्याचं बॅटर आधी हे मिक्सर मधून साखर आणि रवा हे मी आधी मिक्सर मधून ग्राइंड केलं आणि त्याच्या आधी मी दही आणि दूध मिक्स केलं, त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली, ते मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये ग्राइंड केलेलं हे सगळं जे रवा आणि साखर आहे ते मी त्याच्यामध्ये ऍड करून 1 तास हे बघा मी असं ठेवून दिलं. आता हे असं झालेलं आहे, पूर्ण घट्ट झालंय 1 तास ठेवल्यानंतर. आणि मी टीने ग्रीस करून ठेवला आहे. आता मला माहिती नाही हे काय होणार आहे, कसं होणार आहे. सो आता हे पुढे टाकते मी थोडं दूध, कारण खूप घट्ट झालं आहे हे बॅटर आणि आपल्याला घट्ट नको आहे. याची कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटर जसं जनरली आपण केक बनवतो तसं आहे. आणि हे रव्याचं असल्यामुळे याने आधी जे जेवढं काही याच्यामध्ये होतं इंग्रेडियंट्स हे टाकलेले मी, म्हणजे तेल दूध आणि दही, ते त्याने ते सगळं ऑब्झर्व केलं आणि ते पूर्ण फुलून गेली होती. आता याच्यामध्ये टाकायचं आहे मला. आणि हो तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये वेलची पावडर साखर वगैरे सगळं ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. आता फक्त टाकायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. ओके. आता हे सगळं मी करत आहे, पण आता हे पास होते की फेल होते मलाही काय आयडिया नाही. आणि लाडू तर खूप एक्सायटेड आहे कारण तो म्हणे मम्मी मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता तिथं पाहिजे म्हणजे पाहिजे म्हटलं तर करावंच लागणार आहे, कारण काल रात्रीपासून त्याचं सुरू आहे, मम्मी केक कधी बनवणार, मम्मी केक कधी बनवणार. लेकराला पण आपण नाही नाही म्हणू शकत नाही ना, हो की नाही. बेकिंग पावडर घेतला मी आणि आहे आता बेकिंग सोडा. बेकिंग पावडर तर टाकला आहे. ओके. हा आहे बेकिंग सोडा. चेक करते. ओके. चला मिक्स करून घेते. बॅटर फुललं थोडंसं बघा, थोडं बॅटर फुललं आहे. ओके. आता याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला एसेन्स, वेलची पावडर तर टाकलेली आहे बट थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकते, बघू काय होते. थोडंसं दूध आणि हो आता हनीला पण सोडायचं आहे, त्यात लाडूलाही घ्यायला जायचं आहे आणि मला ब्लाऊजही कटिंग केलेली आहे तेही शिवायचे आहेत. सगळं कॉकटेल होते कामाचं. खरंच सांगते किती सकाळी उठा पण कामं काही आवरल्या जात नाही. सो एक वेळा ग्रीस करते थोडंसं. ओके. हेही चांगलं गरम झालंय. आता मी बॅटर याच्यामध्ये फोल्ड करते.
मलाही आयडिया नाही आता हे काय होणार आहे, कसं होणार आहे. बघूया बाबा. घेतली तर खरं रिक्स. आणि खरं सांगते, आपण जेव्हा फर्स्ट टाइम काय बनवतो ना, त्याचा खूप टेन्शन येते की कसं होणार, काय होणार, कळत नाही लवकर. गरम आहे. ओके. सो आता वाजले टाइम बघते 2:15 झालेत. ठेवते आता. मलाही चटका लागला. खूप गरम आहे. थांबा 1 मिनिट. फिंगर क्रॉस. बघूया नंतर काय होते. मंडळी, बराच वेळ झालेला आहे. मी केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे आणि टायमिंगही खूप झालेला आहे. अरोमाही खूप छान येत आहे. बट खरंच मला माहिती नाही आयडियाने काय झालेलं आहे. सो आपण बघूया. आय थिंक त्याला अजून थोडा वेळ आहे होण्यासाठी, कारण मी खूप स्लो फ्लेम करून ठेवलेली आहे. म्हणजे जे आपण साधा मैद्याचा केक बनवतो किंवा प्रीमिक्सचा केक बनवतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेत आहे कदाचित हा केक असं वाटतंय मला. त्याला अजून मी बेक होऊ देते, कारण आता हनीला 4 वाजता सोडायचं ट्युशनला आणि लाडूला घ्यायला जायचं मला 5:30ला. सो माझ्याकडे वेळ आहे. सो आपण वाट बघूया केकची, कारण लाडू सेट आले की डायरेक्ट विचारतील मम्मी केक कुठं आहे. सो तुम्ही बघा आता तो कसा करणार, कारण आपण जाणार आहोत त्याला शाळेत घ्यायला. ओके. बट त्याआधी आपल्याला केक पूर्ण कंप्लीट प्रोसिजर करायची आहे केकची. तो येईपर्यंत केक तयार झाला पाहिजे. सो बराच वेळ झाला. आधी आपण चेक केलं तर थोडा बाकी होता बेक होण्याचा. सो आता बघूया आता झाला असेल. सो बराच वेळ झाला आहे. आपण केक बघितला होता, पण आता चेक करूया की बेक झाला की नाही. सो जर बेक झाला तर फारच बरं, कारण हनी ट्युशनला जायचे. ट्युशनला जाण्याआधी ती पण खाऊन जाणार. लुक ॲट दिस गाईस. आपण पिक खूप छान बेक झाला बघा. कुठंच काही लागलेलं नाहीये. सो मी गॅस बंद करते आता. त्याला काढूया आपण बाहेर. वाव, छान दिसते. आजूबाजूचं पण छान ब्राऊन झाला आहे बघा. आजूबाजूचंही छान ब्राऊन झालेलं आहे. बघूया. याला होऊ द्यायचं आहे गार. गार झाल्यानंतर हनीला देते खायला आणि आपण जाऊया लाडूला शाळेत घ्यायला. बघूया, त्याला देते सरप्राईज. सो दिसत तर खूप छान आहे. चला याला आता रिमूव्ह करू आपण बाहेर स्टीमच्या. काय बघते मी काय होते. मी एक्साइटेड आहे हा केक खाण्यासाठी. ओके. ओ, बेकिंग पेपर याच्याच आतमध्ये राहून गेला आणि खरंच खूप छान निघाला बघा. वाव. सो आता खाणं तर बनताय ना, थोडंफार खाऊन बघूया. आणि इकडे दिसायला तर छान आहे, छान आला. बट आता खायला कसा लागतो माहिती नाही. सो आपण खाऊन बघूया. तो मंडळी आम्ही आता खाऊन बघतो कसा झाला. हे बघा हनी काटते. बघू दे दिसते का. हा सुरू आहे. सो बघा हनी कट करते केक. ती बाईट घेऊन सांगणार कसा झाला आहे. तुलाच मलाही माहिती नाही. मी पण बाईट घेते. टेस्ट छान म्हणते. टेस्ट लाईट. सो हनी कसा आहे टेस्ट. छान आहे.
मंडळी आमचा बेत फसला नाही, खूप छान केक आला. सो मी पण खाऊन बघते. मस्त. मी फर्स्ट टाइम रव्याचा केक खाल्ला. मी आतापर्यंत रव्याचा केक खाल्ला नव्हता. सो मुलं जर मैद्याचं, तुम्हाला जर वाटत असेल की मुलांना मैद्याचा द्यायला नको, तर रवा हा बेस्ट आहे. रव्याचा तुम्ही केक देऊ शकता. आणि मी रिफाईन ऑइल म्हणजे सनफ्लॉवर जे आम्ही डेली यूज करतो ते ऑइल वापरलं. त्याचा स्मेल येत नाही, खूप छान तेल आहे ते. बट तुम्ही तूपही यूज करू शकता, त्याच्यामध्ये तूप टाकू शकता. परत बटर, सॉल्टेड बटर टाकू शकता. तुम्हाला जे वाटेल ते टाकू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मी याच्यामध्ये मी याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली नाही, सो तुम्ही तेही ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. मी याच्यात ड्रायफ्रूट्स टाकला नाही कारण लाडू खाणार की नाही मला माहिती नाही, उगाच चिडचिड करायला म्हणून मी ड्रायफ्रूट्स नाही ॲड केले. ट्रुटी फ्रुटी ॲड करू शकता. याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट पण टाकू शकता जेव्हा तुम्ही याचा बॅटर तयार करता ना, सो तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये चॉकलेट पावडर टाकू शकता. म्हणजे तुम्ही खूप काय ॲड करू शकता याच्यामध्ये, म्हणजे मुलांच्या पोटात कसं जावं. आणि आय थिंक हा छान आहे, बेस्ट आहे. मला तर खूप आवडला. सो आता हे खाल्ल्यानंतर मी आता लाडूला घ्यायला जाते. तोही वाट बघत असेल. खरंच खूप छान झाला, मस्त झाला, मला आवडला. हे बघा दुसरा पीस. याच्यासाठी लवकर केला मी, पाण्यामध्ये गार केला या केकला, प्लेटीमध्ये ठेवला तो केक टीन आणि गार केला. कारण आता तिला ट्युशनला सोडते. तिला सोडल्यानंतर लाडूला आणायला जाते. मंडळी मी लाडूला केला आहे पिकअप. हा बघा लाडू. सो आम्ही निघत आहे आता घरी, कारण लाडूसाठी आहे सरप्राईज. बघा म्हटलं ना तुम्हाला. काय लाडू? कसला? केक बघितलं ना. हा आणला मी केक. आता बघूया काय करते. इतका मोठा. हा कसा आहे? आवडला का? तर फायनली मंडळी ज्याच्यासाठी बनवला त्याला हा केक आवडला. सगळ्यात महत्त्वाचं, कारण मी टेन्शनमध्ये होते. लहान मुलं खूप किचकट असतात, त्याच्यात हे नको, त्याच्यात असं नको, तसं नको. तरी मी त्याच्यामध्ये कुठलं काही ॲड केलं नाही. त्रुटी म्हणजे जे काही ॲड करतात ड्रायफ्रूट्स, ट्रुटी फ्रुटी वगैरे वगैरे, असं काही केलं नाही. एकदम सिम्पल बनवला. आणि खूप हे होतं की आता हा मैद्याचा खाल्लेला आतापर्यंत त्याने, प्रीमिक्सचा खाल्लेला, पण हा असा रवाचा केक खाल्ला नव्हता. आणि तो शिराही खात नाही, उपमाही खात नाही. त्याच्यामुळे मी टेन्शनमध्ये आले की आता हा रव्याचा केक काढणार की नाही. बघा कसा असतो. युनिफॉर्म सुद्धा काढला नाही त्याने. काय स्पेशल मी त्याच्यासाठी केला. रात्रीपासून त्यांनी घोर घातला होता केकचा. सो सक्सेस झाला. केक कुठेही फसला नाही, सक्सेस झाला, हे सगळ्यात महत्त्वाचं. सो हा केकचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ओके. सो हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, तुमच्या मुलांनाही खाऊ घाला. ओके. आणि चॅनल आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून आम्ही जर नवीन व्हिडिओ काढणार, ब्लॉग काढणार, तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येणार. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.